नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. अकोला शहरात मतदानाची टक्केवारी घसरली, उमेदवारांची वाढली चिंता. वाशिम यवतमाळ मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपन्न, मतदानाची टक्केवारी झाली कमी. बुलढाणा मतदारसंघात टक्केवारी घसरल्यामुळे कुणाचे पारडे जड, कार्यकर्त्यांचे गणित झाले सुरू. वाशिम जिल्ह्यातील पांगरा येथील गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार. अकोला लोकसभा मतदारसंघाचे उमेदवारांनी केले मतदान, जिंकण्याची आशा व्यक्त. आता सविस्तर बातम्या. अकोला लोकसभा मतदारसंघात आज सकाळी 7 वाजतापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. यावेळेस मतदारांचा उत्साह चांगला असला तरी शहरातील अकोला पूर्व व अकोला पश्चिम मतदारसंघात मतदारांची टक्केवारी घसरल्याचे चित्र दिसत आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. यावर्षी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले होते, परंतु अकोला लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 52.49% एवढ्या मतदानाची नोंद झाली असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही मतदानाची टक्केवारी 4 ते 5% वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर्षी 55 ते 57% पर्यंत हे मतदान पोहोचू शकते असा अंदाज वर्तविला जात आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा क्षेत्रातील अकोला पूर्व मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत केवळ 49.10% मतदान झाले, तर अकोला पश्चिम मतदारसंघात 47.38% मतदान झाले, तर अकोट मतदारसंघात 52.30% मतदान झाले. तसेच बाळापूर मतदारसंघात 56.35% मतदान झाले. मूर्तिजापूर मतदारसंघात सर्वाधिक 56.93% मतदान झाले, तर वाशिम जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघात 53.80% मतदान झाले. यावरून अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर आणि रिसोड मतदारसंघामध्ये मतदानाची टक्केवारी चांगली असली तरी शहरातील मतदारसंघात मात्र टक्केवारी घसरली असल्यामुळे काही उमेदवारांची चिंता वाढली आहे. 6 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी कितीपर्यंत पोहोचते यावर अंदाज लावण्यात येत आहे. कारण वाढतं वय, पण तरी सुद्धा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ही पिढी सज्ज आहे. मग आपण काय नाही, नक्की आज मतदान करा. तर जिल्हा प्रशासन सज्ज झालं होतं अकोल्यामध्ये. आजचा दिवस हा तिथीचा आहे. खूप ठिकाणी शुभ कार्य आहे, लग्न सराई आणि त्यासोबतच शुभ कार्य जे घरातले ते आजची तिथी असल्यामुळे सगळ्यात जास्त प्रमाणात आहे. तेव्हा तरी सुद्धा अकोलेकर सज्ज झाले आहेत. आपल्या घरातलं शुभ कार्य सुरू होणार त्याच्या वेळेच्या आधीच वोट करून शुभ कार्याला सुरुवात झाली आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता आराध्य आहे, याच्या मुंजेचा हा कार्यक्रम आहे. खंडेलवाल भावनात आम्ही आहे, त्याचे नातेवाईक इथे आहेत. आपण त्याच्याशी सुद्धा थेट प्रतिक्रिया बघणार आहोत, हितगुज साधणार आहोत. सर्वात आधी नाव सर? प्रवीण प्रभाकर देशपांडे. आराध्य तुमचा? माझा पुतणे आहे. बरं, आराध्य तुमचा पुतणे आहे, तुम्ही अकोल्याचे सगळे आहात. आज लोकशाहीचा उत्सव, देशाचा उत्सव आहे, मतदान. तुमच्या घरातील मेंबरने आम्ही असं ऐकलंय शुभ कार्य सुरू करण्याच्या आधीच देशाच्या शुभ कार्याने सुरुवात केली. बरेच जण असे आहे की ते सकाळी 7 वाजताच करून आलेले वोटिंग, आणि आम्ही आमचं थोडेफार कामं निपटले की आम्ही वोटिंग करायला जाणार आहे. तर तुमच्या घरापैकी जसं ताई आहेत, ताई तुमचं आराध्याशी नातं? माझा भाचा आहे तो. तुमचा भाचा आहे. आता सकाळी जाऊन वोटिंग करून आली आहे? हो, सकाळीच जाऊन आलो. हो. आणि तुमच्यासारखे सोहळे बऱ्याच जणांचे आहेत, त्यांना काय संदेश असेल तुमच्या माध्यमातून? सगळ्यांनी देशासाठी हे करावं. सगळ्यांनी देशाच्या याच्यासाठी मतदान करून मगच कार्यामध्ये सहभागी व्हावं. आपण सुजाण भारताचे नागरिक आहोत, आपण आपला अधिकार आधी हे करायलाच पाहिजे. देशपांडे कुटुंब आहे आमच्या या शुभ कार्यामधले एक सहभागी म्हणजे आमचे एकनाथराव हे न्हावी आहेत. ते अगोदर मतदान करून आले आणि मग त्यांनी शूर केलेलं आहे. बापरे. पुन्हा एकदा आपण दर्शकांना सांगू शकतो? हो, आमच्या शुभ कार्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे एकनाथराव यांनी पहिल्यांदा मतदान केलं आणि मग ते शोर करण्यासाठी झाले.
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात यंदा महाविकास आघाडी व महायुतीची दुहेरी लढत होत असून शुक्रवारी सकाळपासूनच मतदारांचा उत्साह पाहण्यासारखा होता। सायंकाळी 5 वाजेपर्यंत या मतदारसंघात 54.4% मतदान झाले असून ही मतदानाची टक्केवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात सकाळपासून चांगला प्रतिसाद मिळताना पाहावयास मिळाला। वाशिम जिल्ह्यातील मतदानासाठी चांगला प्रतिसाद मतदातांनी दिला असून वाशिम विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लखन मलिक यांनी सपत्नीक आपल्या कुटुंबासह मतदान केले। यावेळी नागरिकांनी मतदान करायला हवं असं आवाहन लखन मलिक यांनी केले। उन्हाचा तापता पारा पाहता लोकांनी पहिल्या दुसऱ्या सत्रातच आपलं मतदान आटपून घ्यावी अशी विनंती देखील त्यांनी केली। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 54.4% मतदान झाले असून सायंकाळी 6 पर्यंत हे मतदानाची टक्केवारी 60% पर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार हे आगामी काळात कळेलच। बुलढाणा मतदारसंघात सकाळी 7 वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदार राजाने आपला मतदानाचा हक्क बजावला व मतदारसंघात महाविकास आघाडी महायुती अपक्ष उमेदवारांमध्ये तुल्य लढत होणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। बुलढाणा मतदारसंघात 52.24% मतदान झाले। बुलढाणा लोकसभा मतदारसंघाकरिता आज सकाळी मतदानाला 7 वाजता सुरुवात झाली। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव व महाविकास आघाडीचे उमेदवार खेळकर यांच्यासह शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यामध्ये लढत होणार असल्याचे बोलले जाते। बुलढाणा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 52.24% एवढे मतदान झाले। रविकांत तुपकर यांनी आपल्या सावळा या गावात आज सकाळीच मतदानाचा हक्क बजावला। त्यावेळेस त्यांच्या पत्नी शर्वरी तुपकर देखील सोबत होत्या। यावेळेस त्यांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचं मतदार राजाला आवाहन केलं होतं। तसेच हा दिवस हॉलिडे म्हणून साजरा करू नका, नाहीतर पुढील 5 वर्ष आपण आपल्या निवडून आलेल्या उमेदवाराबाबत बोलू शकणार नाही असे वक्तव्य देखील त्यांनी केले। मी बुलढाणा जिल्ह्यातल्या तमाम युवकांना, महिलांना, तरुणींना आणि सर्वसामान्य नागरिकांना एक असं आवाहन करतो की मतदानाला बाहेर पडा। हा मतदानाचा दिवस म्हणजे हॉलिडे म्हणून साजरा करू नका। जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे। आपण मतदानाच्या दिवशी जर बाहेर पडलो नाही तर 5 वर्ष अमुक माणसाने ढमुक केलं आणि टमुक माणसाने टमुक केलं असं म्हणण्याचा मग नैतिक अधिकार आपल्याला उरत नाही। तर बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि महायुतीकडून लोकसभा निवडणुकीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी मूळ गावी मादनी या गावी मतदान केले। मतदानाला निघण्यापूर्वी घरी त्यांचे औक्षण करण्यात आले। रांगेत उभे राहून खासदार जाधव यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांच्या पत्नी देखील सोबत होत्या। हे बघा, शिवसेना एकच आहे। निवडणूक आयोगानं एकाच एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला शिवसेना हे नाव दिलेलं आहे। दुसरं जे आहे ते उद्धव उभाटा गट ज्याला म्हटलं जातं ते आहे। म्हणून शिवसेना विरुद्ध शिवसेना नाही, आमची शिवसेना आमचीच आहे आणि हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, ही खरी गोष्ट आहे आणि बालेकिल्ला हा अभेद्य राहील याची मला 100% खात्री आहे। वाशिमच्या पांगरी महादेव या गावात जोपर्यंत ग्रामपंचायत दर्जा दिला जाणार नाही तोपर्यंत लोकसभा निवडणुकांसह सर्व निवडणुकांवर ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय पांगरी महादेव ग्रामस्थांनी घेतला आहे। आतापर्यंत एकही मतदान करण्यात आले नाही हे विशेष। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील पांगरी महादेव गावाला मागील 22 वर्षांपासून ग्रामपंचायत दर्जा नाही। या गावाला ग्रामपंचायतचा दर्जा द्यावा, तसेच आम्हाला आमचा अधिकार द्यावा याकरिता पांगरी महादेव ग्रामस्थांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकला आहे। या गावात एकूण 487 मतदार असून आतापर्यंत एकही मतदान करण्यात आलं नाही। जोपर्यंत आमच्या गावाला ग्रामपंचायतचा दर्जा मिळून ग्रामपंचायत स्थापन होत नाही तोपर्यंत सर्व निवडणुकांवर आमचा बहिष्कार कायम राहणार असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं आहे। आमच्या गावाला गेल्या 22 वर्षापासून ग्रामपंचायतचा दर्जा नाही। शासन दरबारी आम्ही गावकरी वारंवार पाठपुरावा करून सुद्धा शासनानं एवढे वर्ष होऊ नये गावच्या अस्तित्वाबाबत आतापर्यंत कुठलाही निर्णय घेतलेला नाही। यामुळे आम्ही सर्वांनी एकमत म्हणून आम्ही बहिष्कार टाकलेला आहे।
आणि या अगोदरसुद्धा आम्ही पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकला होता आणि येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीला आमचा हा बहिष्कार कायम राहील. जोपर्यंत गावाला न्याय मिळणार नाही, दर्जा मिळणार नाही, तोपर्यंत आमचा बहिष्कार हा कायमच राहील. अकोला लोकसभा मतदारसंघासाठी विविध केंद्रांवर मतदान शांततेत पार पडले. अकोला लोकसभा मतदारसंघातील 2056 मतदान केंद्रावर ही प्रक्रिया राबविण्यात आली. संध्याकाळपर्यंत मतदानाची टक्केवारी कमी दिसून आली. अकोला लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांनी निवडून येण्याची आशा व्यक्त केली. अकोला लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी 7 वाजतापासून विविध मतदान केंद्रावर शांततेत मतदानाला सुरुवात झाली असून अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये 2056 मतदान केंद्रांवर आज मतदान प्रक्रिया पार पडत असून 18,90,814 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये विविध मतदान केंद्रावर विविध थीम साकारण्यात आल्या. महिला, युवा, दिव्यांग विशेष मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली. उन्हाचा पारा कमी झाल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता होती, परंतु सायंकाळपर्यंत अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाल्याचे दिसून आले. अकोला लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार अभय पाटील यांनी अकोल्यातील सीताबाई कला महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी परिवर्तनाची लाट असल्याचे प्रतिपादन केले. नाही, बहुतेक आजचं जे एकंदरीत वातावरण पाहतोय मी, थोडंसं आज उकाडा नाही आहे, थोडंसं स्लाइटली थंडीचं वातावरण आहे. तर मला वाटते की मतदान होईल. आणि आता जर आज अकोल्यात पाहिलं की मी पहिल्यांदा इतक्या वर्षात पाहतो की इतक्या सकाळीसुद्धा लोकांमध्ये उत्साह, म्हणजे 7 वाजता लोक सगळीकडे रांगा लागलेल्या आहेत. हे चित्र आपण याच्या पहिले कधीच अकोल्यात पाहिलं नाही आणि मला वाटते ही येथील बदलाची नांदी आहे. इथनं बहुतेक अकोल्यातील राजकारणाचा निश्चित नवीन पैलू, नवीन टप्पा सुरू होतो असं दिसतं आहे. इथेनॉल निर्मितीची बंदी उठवण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने केलेल्या आंदोलनानंतर घेणे सरकारला भाग पडले. त्यामुळे ऊस उत्पादक पट्ट्यात आमचे उमेदवार नक्कीच निवडून येतील असा विश्वास ॲडव्होकेट आंबेडकर यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातल्या 3/4 भागामध्ये कोकण आणि विदर्भ आपण जर सोडला तर ऊस हे मेन क्रॉप आहे. तेव्हा त्या संदर्भातला असणारा इथेनॉलचा जो प्रश्न होता तो उल्लेखच केला जात नव्हता किंवा साईड ट्रॅक केला जात होता. त्याला आम्ही असणारा फोकल इश्यू असणारा त्या ठिकाणी केला आणि तो फायदा आम्हाला होईल असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. 26 एप्रिल रोजी लग्नाची तिथी असताना सुद्धा मतदारांच्या चांगल्या रांगा दिसून आल्या. यावेळेस मतदार भाजपाला निवडून देतील अशी आशा भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी व्यक्त केली. एकंदरीत वातावरण बघून खूप पॉझिटिव्हिटी आहे. डेमोक्रेसी बद्दलही लोकांची पॉझिटिव्हिटी आणि डेव्हलपमेंटच्या दृष्टीनेच लोक मतदान करत आहेत. नशीब हे मोठ्या मताधिक्याने मी विजयी होईल असा मला कॉन्फिडन्स आहे. अकोला शहरातील सिव्हिल लाईन रोड स्थित विद्यामंदिर कन्या शाळा मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मशीन अचानक बंद पडल्यामुळे मतदान प्रक्रिया काही वेळाकरिता थांबली होती. नंतर दुसरी मशीन कार्यान्वित करण्यात आल्यानंतर मतदान प्रक्रिया पूर्ववत सुरुवात झाली. अकोला शहरातील सिव्हिल लाईन रोड स्थित विद्यामंदिर कन्या शाळेमधील व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्याने या ठिकाणची मतदान प्रक्रिया काही काळाकरिता खोळंबली होती. सदरची व्हीव्हीपॅट मशीन ही मतदान केंद्र क्रमांक 218 मधील असून याबाबत निवडणूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती पडताच त्यांनी तात्काळ मतदान केंद्रावर पोहोचून बिघाड झालेली व्हीव्हीपॅट मशीन बदलून दुसरी मशीन या ठिकाणी कार्यान्वित केली. तत्पश्चात पुन्हा मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. याबाबतचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश राठोड यांनी. अकोला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून 7 वाजतापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. अकोला शहरातील संपूर्ण मतदान केंद्रांवर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. परंतु यामधील एक गंभीर प्रकार इथे घडलेला आहे. मतदान केंद्र क्रमांक 217 मध्ये व्हीव्हीपॅट मशीन ही बंद पडून काही काळ वोटिंगची प्रक्रिया थांबण्यात आली होती. आपल्यासोबत आहेत निवडणूक विभागाचे अधिकारी. सर, मला सांगाल की एक्झॅक्ट काय झालं होतं इथे? व्हीव्हीपॅट बंद पडलं होतं 218 मतदान केंद्रामध्ये. तर ते व्हीव्हीपॅट बंद केलं आणि लगेच 5-7 मिनिटांनी नवीन व्हीव्हीपॅट राखीमधून आम्ही ते सुरू केलं आणि मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. आता त्यामध्ये किती मतदान झालं होतं? ऑलरेडी पहिले आता 165 मतदान ऑलरेडी झालं होतं त्याच्यात. निश्चितच आता सध्या स्थितीमध्ये निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्हीव्हीपॅट मशीन ही पुन्हा सुरू केलेली आहे. परंतु एकंदरीत अशा घटना घडू नये याकरिता निवडणूक विभागाने सुद्धा याकडे पूर्णतः लक्ष देणे गरजेचे आहे. RRC न्यूज करता सुरेश राठोड, अकोला.
अकोला लोकसभा मतदानाचा टक्का वाढावा, मतदार मतदान केंद्रावर आल्यानंतर त्यांचा उत्साह कायम राहावा या दृष्टीने अकोटमध्ये अशा प्रकारे संदेश देणारे मतदान केंद्र लक्षवेधी ठरत आहेत. मतदान केंद्राला नरनाळा किल्ला वाघोबाची संदेश देणारे स्वरूप देण्यात आले होते. अकोट शहरात मतदारांना आकर्षित करण्याकरिता गणगणे विद्यालय मतदान केंद्रावर संपूर्ण ग्रामीण भागाचा लूक देण्यात आला आहे. शेतीविषयक अवजार, बांबूच्या झोपड्या लक्षवेधी ठरत आहेत. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या झोपड्या व विविध देखावे बघून एखाद्या चित्रपटाची शूटिंग सुरू असल्याचे अनुभवायस येते. या केंद्रावर मतदान करण्याकरिता येणाऱ्या मतदारांना नगर परिषदेच्या वतीने एक वृक्ष भेट देण्यात येणार आहे. श्री शिवाजी महाविद्यालय मतदान केंद्रावर मतदारांच्या स्वागताकरिता नरनाळा किल्ल्याचे आकर्षक दरवाजाचे गेट तयार केले आहे. अशा प्रकारे मतदान करण्याचे आवाहन करणारा मेळघाटचा राजा वाघोबाचे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. शहरातील शिवाजी विद्यालयाच्या मतदान केंद्रावर महिला विशेष मतदान केंद्र उघडण्यात आले आहे. या मतदान केंद्राला संपूर्ण गुलाबी रंगाचे आवरण देण्यात आले आहे. ज्याप्रमाणे उमेदवार निवडून आल्यानंतर महिला व पुरुष मतदारांकडे लक्ष दिले जाते, त्याचप्रमाणे आता किन्नर मतदातांवर सुद्धा जो कोणी उमेदवार निवडून येईल त्याला लक्ष द्यावे लागेल, असे आवाहन मतदान करण्यासाठी आलेल्या किन्नरांनी व्यक्त केले. आज अकोला शहरामध्ये मतदानासंदर्भात स्त्री, पुरुष, युवक, युवती आदी मतदारांमध्ये उत्साह पाहावयास मिळाला. अगदी त्याचप्रमाणे किन्नर मतदारांमध्येही मतदानाचा उत्साह दिसून आला. किन्नर गुरु सिमरन आपल्या काही किन्नर मतदारांसह मतदान करण्यासाठी शहरातील मतदान केंद्रावर पोहोचली होती. मतदान केल्यानंतर त्यांनी सांगितले की सर्व मतदातांनी योग्य उमेदवाराला निवडून देणे गरजेचे आहे. तथा उमेदवारानेही निवडून आल्यानंतर ज्या पद्धतीने महिला व पुरुष मतदातांच्या समस्या सोडवण्यासाठी लक्ष देतात, त्याचप्रमाणे किन्नर मतदातांच्याकडेही त्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा किन्नर गुरु सिमरन यांनी व्यक्त केली. मी अकोल्यावरनं गुरु सिमरन अम्माजी किन्नर लोकांची मुखिया बोलते आहे. आज मी मतदान केलं, मला खूप आनंद झालेला आहे. पण जास्तीत जास्त अशा लोकांना निवडून द्या जो आपल्या देशाचा, आपल्या शहराचा विकास करेल. आणि मला अशी खूप इच्छा आहे की चांगला उमेदवार येऊन त्यांनी आम्हाला किन्नर समाजाला खूप सपोर्ट करावा. किन्नर समाजाच्या काय प्रॉब्लेम आहेत त्या पुऱ्या करावात, लक्ष द्यावं. जसं एक अदरवाईज एक इतर मनुष्य आणि स्त्रीकडे एक लक्ष देते माणूस, तसं किन्नर समाजाकडे पण लक्ष द्यावं. त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत त्या पुऱ्या कराव्यात. अकोला येथील युवा मतदार परिमल लहाणे शिक्षणानिमित्त सिंगापूर येथे असतात. मात्र मतदानाचा हा आपला महत्त्वाचा अधिकार असून तो प्रत्येकाने बजावला पाहिजे, हा संदेश देत परिमल लहाणे सिंगापूरवरून येत अकोला येथील LRT महाविद्यालयातील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान हा प्रत्येकाला मिळालेला सर्वोच्च अधिकार असून मतदानाचे कर्तव्य पार पाडणे ही आपली जबाबदारी आहे, हा संदेश देत अकोल्यातील परिमल लहाणे या सिंगापूर येथे शिकणाऱ्या युवकाने लोकसभा निवडणुकीसाठी अकोला शहर गाठत सकाळी आपल्या मतदानाचा यावेळी त्यांनी प्रत्येकाने मतदान करावे व लोकशाही मजबूत करावी असा संदेश दिला. सिंगापूरवरून येत मतदानाचा हक्क मी बजावला आहे, आपणही बजावावा असे आवाहन केले. मी मुळात अकोला महाराष्ट्राचा रहिवासी आहे, पण गेल्या वर्षभरात सिंगापूर येथे स्थायी असतो. मी मुळात आज इथे प्रवास केलेला आहे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी. तुम्ही सुद्धा आपापल्या घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजवा आणि मतदानाची टक्केवारी वाढवा. मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे म्हणून मी खास सिंगापूरहून यावेळेला इथे आलेलो आहे मतदान करण्यासाठी. अकोला लोकसभा मतदारसंघातील रिसोड विधानसभा मतदारसंघात सकाळपासून मतदारांनी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात मतदान केले. रिसोड शहरामध्ये मतदारांसाठी काही आदर्श मतदार केंद्र तयार करण्यात आले होते. सेल्फी पॉइंट यासह कार्टून्स व बोलके कार्टून सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. आज दुसऱ्या टप्प्यातील अकोला लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान होऊ घातलं आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातील रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघात आज सकाळी 7 वाजतापासूनच मतदारांनी मतदान करण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. सकाळी 7 वाजता रिसोड शहरातील काही मतदान केंद्रांवर नागरिकांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या आहेत. निवडणुकी भागाद्वारे रिसोड शहरातील भारत माध्यमिक शाळा, श्री शिवाजी हायस्कूल, उत्तमचंद बगाडिया सिनियर कॉलेज येथे आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आलं होतं. या ठिकाणी मतदारांच्या स्वागतासाठी आकर्षक रांगोळी, चालते बोलते कार्टून्स साकारण्यात आले होते.
या रांगोळीच्या माध्यमातून चला मतदान करूया असा संदेश देण्यात आला। तर या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटमध्ये अनेक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। विशेष बाब म्हणजे सकाळपासून सुरू असलेल्या या मतदान प्रक्रियेमध्ये महिला मतदारांचा उत्साह सर्वाधिक दिसून आला। भारत माध्यमिक प्राथमिक शाळा रिसोड येथील मतदान केंद्रावर निवडणूक विभागाद्वारे मतदारांना आकर्षित करण्याकरता बाहेर गेटवर चालते बोलते कार्टून उभे ठेवण्यात आले होते। हे कार्टून लोकांचे लक्ष वेधून घेत होते। यासोबतच मतदान केंद्राच्या आतमध्ये काही कट आउट सुद्धा लावण्यात आले होते। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रांवर वृक्षारोपण करीत एक नवीन संदेश दिला। सकाळपासून रिसोड शहरात अकोला लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली असून यावेळी वयोवृद्धांपासून ते युवांपर्यंत सर्वजण मतदान करताना उत्सुक दिसून आले। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। अकोला शहरात मतदानाची टक्केवारी घसरली, उमेदवारांची वाढली चिंता। वाशिम यवतमाळ मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपन्न, मतदानाची टक्केवारी झाली कमी। बुलढाणा मतदारसंघात टक्केवारी घसरल्यामुळे कुणाचे पारडे जड, कार्यकर्त्यांचे गणित झाले सुरू। वाशिम जिल्ह्यातील पांगरा येथील गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार। अकोला लोकसभा मतदारसंघाचे उमेदवारांनी केले मतदान, जिंकण्याची आशा व्यक्त। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर। तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा। RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।